नाही, अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे। यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे। लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत। अशा पद्धतीचं विठंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। परंतु हे जर सगळी 2-3 महिन्यातली परिस्थिती बघितली, कोडमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिरावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तो चान्स ऐकणं, नंतर सांगली जिल्ह्यातील भवानीपूर गावामध्ये महादेवाच्या मंदिरातल्या नंदी महाराजाची शिंग कापून टाकली, नंतर वरवण म्हणून गाव आहे यवतच्या बाजूलाच, म्हणजे इकडेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि तिकडे महादेवाची मूर्ती तोडून टाकली। म्हणजे हे कुणीतरी करत, सामान्य कुणीतरी केलंय असं माझं अजिबात म्हणणं नाही। याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मीयांचा आत्मा आहे, अस्मिता आहे, आणि त्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळी लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतात आणि मग त्या अस्मितेवरतीच घाला घालायचा, आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा। आणि म्हणून ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्या टीमचा शोध घेतला पाहिजे, UAPA ऍक्ट खाली त्यांच्यावरती कारवाई करता येते का याचा पोलिसांनी विचार केला पाहिजे। परंतु याचे मूळ कोण आहेत, हे कोण करायला लावतंय? कुणाला तरी पुढे करायचं, मग तो दारू पिला होता, मग तो मानसिक रुग्ण आहे, असं पुढे वातावरण करायचं। परंतु हे त्या केलेल्या लोकांनी ते कृत्य नाही, त्याच्या पाठीमागे खूप काही लोक असण्याची शक्यता आहे। अरे महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती हात उचलण्याचं धारिष्ट कसं काय होतंय? आणि म्हणून त्यांचे हात कलम केले पाहिजेत, त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे, ही आमची आपल्या माध्यमातून मागणी आहे। लव्ह जिहाद आहे, लँड जिहाद आहे, धर्मांतरणाचा मोठा विषय। आता मला सोलापूर शहरातली मुलं भेटली, अरे किती चुकीच्या पद्धतीनं तुम्ही आमिष दाखवून, त्यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन, त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना मुलांना शिक्षणासाठी मदत करतो, शाळेचं दप्तर देतो, पुस्तकं देतो, राहायला खोली भाड्यानं देतो, नंतर तुम्हाला दवाखान्यासाठी पैसे देतो, तुम्ही दवाखान्यात जाऊ नका, आम्ही मंत्र तंत्र म्हणतो, चमत्कार करून तुम्हाला आम्ही बरं करतो, तुम्हाला घर बांधायला पैसे देतो, घराला पत्रेचार देतो, सिमेंटची पोती देतो, विटाचा एखादा लोड देतो, असं आमिष दाखवून जबरदस्तीनं फसवणूक करून जे धर्मांतरण सुरू आहे, त्याबाबत सुद्धा कालच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा एक चांगला आला पाहिजे। लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये ज्या मुलींना फसवलं जातंय, सोशल साईट वरती हिंदू नावानं अकाउंट काढायचे, त्याच्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट टाकायची, एकदा फ्रेंड रिक्वेस्ट घेतलं का मग त्यांना त्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, आणि मग जाळ्यात ओढल्याच्या नंतर मुलगी पूर्ण त्यांच्या कमांड मध्ये आल्यानंतर मग तिचा खरा चेहरा दाखवायचा, आणि मग धर्मांतरण कर, मग तू बायबलचं वाचन कर, मग तू इकडे नमाज पठाण कर, अशा पद्धतीचं जे सुरू आहे त्या लव्ह जिहादच्या बाबतीमधला एक कायदा कडक महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे, असे 2-3 विषयाची मागणी कालच्या यवतच्या या सभेमध्ये झाली।